महिलांना सुद्धा विनंती करेन, दोन्हीही टीम्स आपण सुद्धा मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. साई स्पोर्ट्स सरावली आणि एका साईडला ड्रीम 11 दांडाखाडी या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पहिला सामना पाहायला मिळणार आहे. आणि अगदी सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आजपासून रॉकी ग्रुप या ट्रॉफीवर कोणता संघ अधिराज्य कोरेल, कोणते संघ क्वालिफाय होतील यावर आपण आजपासून पाहणार आहोत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं बंटीदादा यांचं आगमन झालेलं आहे आणि मंद मंद पावलांनी या खेळपट्टीच्या दिशेने येत असताना मैदानात उतरले की उत्तम खेळाडू आणि मैदानाबाहेर असले की समाजासाठी झटणारा खरा समाजसेवक हेच व्यक्तिमत्व म्हणजे बंटीदादा. खेळ असो किंवा जीवन ते नेहमी प्रामाणिकपणे लढतात. कोणी अडचणीत असेल तर आहे मी म्हणत सर्वात आधी मदतीसाठी पुढे येणारा चेहरा म्हणजे बंटीदादा. त्यांच्याकडे केवळ ताकद नाही तर मनाची मोठेपणाही आहे. म्हणूनच ते खेळाडूंमध्ये आदराचे आणि समाजात विश्वासाचे नाव आहेत. खेळ, समाज आणि माणुसकी या तिन्ही गोष्टी जपणाऱ्या राजेश म्हात्रे अर्थातच बंटीदादा यांना मनापासून सलाम. बंटीदादा वेलकम, आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उत्तमजी बागुल या ठिकाणी उपस्थित आहेत. मुरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आकाजी गावड यांचे पिता श्री रवींद्र गावड त्यांच्याशी बातचीत करत असताना शोभा कमळाकर पाटील मॅडम, सरपंच मॅडम, सुनीलजी नारायण पाटील पोलीस पाटील, महादेव गावड ग्रामपंचायत सदस्य, कमळाकर मानका पाटील साहेब, दयाराम यशवंत पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, रमेश नारायणजी पाटील, धनेश बळीराम गावड उपसरपंच, एक गोड गळ्याचे धनी, या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. औक्षण करण्यासाठी आमच्या रणरागिनी, खऱ्या अर्थानं माता भगिनी, नारी शक्तीला सलाम. अतिशय ट्रॉफीचा अनावरण सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत. रॉकी ग्रुप चषक हे आपण पाहताय. थोड्याच वेळात ज्या पद्धतीने जे अनावरण केलं गेलंय आणि अनावरण करण्यात येईल थोड्याच वेळात बंटीदादा यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून ज्यांची ओळख तर अक्षय गायकवाड, जे आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये ड्रीम 11 टीम कडून त्यांचा संघ, आणि एका साईडला जगदीश पाटील मॉर्कल. हे मैदान त्यांच्यासाठी लक फॅक्टर आहे, कारण मेहनत कष्ट घेऊन एक स्वप्न पाहिलं आणि एक मोटरसायकल आपल्या खात्यामध्ये मिळवली आणि त्यांना खूप चांगला कॉपरेट करण्यासाठी महेंद्र भोईर महेंदा यांना आपण पाहतायत. आज राहुल गिरत यांना आपण पाहू शकणार आहोत. अतिश असतील, त्यानंतर राजू भोईर असतील. हे दोन बंधूंनी या संघाला खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर संकटमोचक बनले गेलेत. आकाश घरत यांना सुद्धा आपण पाहतायत. तर ड्रीम 11 आणि पहिलं जे रॉकी ग्रुप चषकाची पहिली ट्रॉफी कैलासवासी गुलाब अनंत भोईर यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून आपण पाहू शकताय ती ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफीचं सुद्धा अनावरण केलं जाणार आहे. परंतु त्या अगोदर आपण ज्या प्रक्रिया आहेत, खऱ्या अर्थानं रूपरेषा या स्पर्धेची प्रस्तावना आहे ते आपण पूर्ण करूयात. शुभमजी पाध्ये SP बॉयज ट्रॉफीचे करते धरते पालघर जिल्ह्यातील नंबर 1 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्यांची ओळख त्यांचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि रॉकी ग्रुपचे एक फॅमिली मेंबर आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. संपूर्ण ही मंडळी आज आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने बंटीदादा दैनंदिन जीवनातून अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. रॉकी ग्रुप म्हटलं तर खऱ्या अर्थानं दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं या ग्रुपने कमावलेले आहेत. त्यामध्ये सर्वच मेहनती, कष्टाळू खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. नितेश कदम JP पॅनल आज आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दत्ता ठाकूर सर असतील, महेंद्र पाटील सर असतील, अनुभवी आहेत. रॉकी दादा स्वतः मात्र या ठिकाणी येताना आपण पाहतायत. उद्घाटक आपल्याला पाहायला मिळतात बंटीदादा यांना आपण पाहू शकाल. शोभा मॅडम ज्या सरपंच आहे, सुनीलजी पाटील, दयारामजी पाटील, महादेवजी गावड, रमेशजी पाटील,
विंकूजी मात्रे, धनेजी गावड यांना सुद्धा आपण पाहतायत. गजाननजी गावड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. दोन्ही टीम आपण लाईनअप मध्ये आमने सामने उभं राहायचंय. दोन्ही टीम आणि रॉकी ग्रुपचे संपूर्ण मेंबर्स आपण सुद्धा उभं राहायचं आहे त्या ठिकाणी. व्ही शेप मध्ये राहिलं तर अजून क्लिअर आणि सुस्पष्टतापणे दिसेल, त्यामुळे मी विनंती करेन व्ही शेप मध्ये राहा. पाहुण्यांना फक्त मध्ये जी जागा आहे ती सोडा, स्टंपच्या अगदी बाजूला आपण काही अंतर सोडून पाहुण्यांसाठी ती जागा सोडायची आहे. व्ही शेप मध्ये राहा. व्ही शेप मध्ये स्टंपच्या अगदी व्ही शेप अर्धचंद्र. सर्वांना विनंती करेन दोन्ही टीमला आपण आजूबाजूला राहा. ड्रीम11 दांडाखाडी आपण वेगळ्या साईडला आपण व्ही शेप मध्ये राहा आणि साई स्पोर्ट्स सरावली. किरणजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा मैदान जॉईन करायचंय. आपली सुद्धा उपस्थिती प्रार्थनीय आहे. प्रियांश, ज्या पद्धतीने आपण थोडस सुस्पष्टपणे दिसली पाहिजे त्यासाठी मी विनंती करेन. अगदी खूप मेहनत या स्पर्धेला आणि आजपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होते. एक मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटच्या शिरपेचात एक तुरा रोवणारी ही स्पर्धा, अर्थातच ज्या स्पर्धेचं नाव आहे रॉकी ग्रुप चषक 2026. पाठीमागे जा. परफेक्ट मान्यवरांच्या बरोबर त्या साईडला तुम्ही राहायचंय. अर्धचंद्र ज्या पद्धतीने परफेक्ट सर्वजण दिसतील. ड्रीम11 दांडाखाडी टीम अजून सुद्धा पाठीमागे आपण जायचंय. पाठीमागे परफेक्ट एकदम सुस्पष्ट दिसलं पाहिजे. अजून थोडेसे पाठीमागे व्हा. त्याच लेवलला आपण राहायचंय. पाठीमागे व्हा. पाठीमागे रॉकी ग्रुप मेंबर्स पाठीमागे व्हायचंय. संकेश पाठीमागे समोर दिसले पाहिजेत. पाहुण्यांच्या अगदी बाजूलाच आपण राहा आणि त्यानंतर टीम राहतील आजूबाजूला. उमेश गावड आपण बाजूला बरोबर राहायचंय. पाहुण्यांच्या जोडीला राहा आणि पाठीमागे सरकायचंय. अजून साई स्पोर्ट्स सरावली पाठीमागे सरका एकदम.
आता उद्घाटन समारंभ सोहळ्याला सुरुवात होताना आपण पाहणार आहोत अगदी एक चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स सरावली उद्घाटन सामना आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ड्रीम 11 दांडाखाडी या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळेल। यष्ट्यांचं उद्घाटन या ठिकाणी आपण करणार आहोत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने। बंटीदादा म्हात्रे यांना आपण पाहत आहेत जे उद्घाटक आहेत आजच्या दिवसामध्ये। त्यानंतर शोभा कमळकर पाटील मॅडम ज्या सरपंच मॅडम आहेत, सुनीलजी नारायण पाटील साहेब पोलीस पाटील आपण पाहत आहेत उपस्थित आहेत। महादेवजी गावड ग्रामपंचायत सदस्य, कमळाकरजी मानक्या पाटील साहेब, दयारामजी यशवंत पाटील साहेब तंटामुक्ती अध्यक्ष, रमेशजी नारायण पाटील साहेब, धनेशजी बळीराम गावड साहेब उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गजाननजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम। अगदी ही ट्रॉफी सुद्धा आपण पाहणार आहोत। उद्घाटन समारंभ सोहळ्याला सुरुवात होते। यष्टीचं आपण पूजन करणार आहोत। ती आमच्या संपूर्ण माता भगिनी नारी शक्तीला सलाम आहे। आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतली गेले आणि हे क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जात आहे। अगदी आरती ओवाळणी आपण पाहू शकतायत, ही परंपरा आहे क्रिकेटची खरी परंपरा आपण पाहतायत। रॉकी दादा यांच्या धर्मपत्नी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रिया पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जात आहे। 15 मार्च 1877 मध्ये पहिल्या खऱ्या अर्थाने यष्टीचं पूजन केलं गेलं। ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला 1:02 मेलबर्नच्या मैदानात पहिला बॉल खेळण्याचा मान मिळाला होता। तो चार्ल्स बॅनरमॅन अल्फ्रेड शॉ हा पहिला बॉलर, पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता। अगदी क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जात आहे। ज्या आज देवतेने आपल्याला खऱ्या अर्थानं या खेळपट्टीने नाव दिलं गेलंय, त्या खेळाचा आदर करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय। खेळात माणुसकी कशी असावी, डिसिप्लिन कसं असावं, आज एकमेकांबरोबर आपले जे खऱ्या अर्थानं ऋणानुबंध आहेत ते या क्रिकेटच्या देवतेने शिकवलंय आणि परिपूर्ण आपण पाहू शकतायत। प्रिया पाटील मॅडम त्या ठिकाणी यष्टींचं पूजन केलं जात आहे। मी सर्वांना विनंती करेन की जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्या ठिकाणी यष्टीचं पूजन केलं जात आहे। 11 दिवसांचा हा गौरवशाली महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल। बंटीदादा फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत। एक खेळाडू, माणुसकी आणि खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी म्हणजेच बंटीदादा यांना आपण पाहत आहेत। खेळपट्टीचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात येईल। प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी खेळपट्टीचं उद्घाटन करणार आहोत। रॉकी दादा यांना आपण पाहू शकतात। बंटीदादा यांच्या अगदी बाजूला रवींद्र गावड साहेब, दयाराम जी पाटील साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। धनेशजी गावड साहेब, विंकोजी म्हात्रे साहेब, गजाननजी गावड साहेब यांना आपण पाहत आहेत। त्यानंतर शोभा कमळकर पाटील सरपंच मॅडम यांना आपण पाहू शकतायत। क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जात आहे आणि त्यानंतर आपण पुष्पमाळ श्रीफळ वाढवून दोन्ही एंडने क्रिकेटच्या देवतेचं यावेळेला पूजन केलं जात आहे आणि ही खरी परंपरा आहे। परिपूर्ण आज जगभर इंग्लंडमध्ये खेळ जन्माला आला, परंतु त्याचं पालन पोषण कोणी केलं तर भारतीयांनी, आणि त्यामुळे आज हा खेळ जरी इंग्लंडमध्ये खेळ जन्माला आला परंतु काही जे माजी खेळाडू आहेत किंवा पिढी आहे जी सांगून गेली की पहिला नदीच्या काठी श्रीकृष्णाने मात्र चेंडू आणि फळी ही त्यांच्या हातामध्ये पाहिली होती आणि त्यामुळे काही जणांचं वैयक्तिक मत हे आपल्याला पाहायला मिळतं की महाराष्ट्रात सुद्धा त्याची परंपरा सुरू झाली आणि आज आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ही परंपरा खार्टन विभागामध्ये खऱ्या अर्थानं हे मैदान बनवणं वडापाव खाण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये। त्यामुळे आज रॉकी ग्रुप चषक हे 2026चं अविरतपणे आपल्याला पाहायला मिळतं की जी परंपरा आहे ती मात्र छोट्या स्पर्धेपासून सुरुवात झाली। आज पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये शिरपेचात तुरा रोवला गेलाय। बंटीदादा त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत। अगदी हा मान सन्मान पुष्पमाळ अर्पण केली जाते। क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन आणि त्यानंतर पुष्पमाळ जोरदार टाळ्यांच्या गजरात
नेहमीच मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणजेच बंटी दादा. पहा, ही खरी परंपरा आहे. खेळाडूंनो, या परंपरेला दुजोरा दिला पाहिजे. कोणताही असा मान्यवर नसेल जो परिपूर्ण मात्र नतमस्तक होऊन खेळपट्टीला त्यांनी अगदी प्रणाम केलं. बंटी दादासाठी एकदा जोरदार टाळ्या खेळाडूंनो, मान्यवरांनो येऊ द्या. त्यानंतर शोभा कमळकर पाटील मॅडम, सरपंच मॅडम आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जरूर आपण पाहू शकतायत. मॅडम नेहमीच तत्पर आहेत या गावासाठी. त्यांना हा मान सन्मान, नारी शक्तीला सलाम, श्रीफळ वाढवलं जात आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकताय साकडं घातलं जात आहे की 11 दिवस कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू दे. बोला गणपती बाप्पा. हे गणराया, ही स्पर्धा 11 दिवस अप्रतिम आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना अगदी यशस्वीरित्या पार पाडली जाईल. हीच गणराया तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या ठिकाणी आपण पाहतायत उपसरपंच या नात्याने धनेजी बळीराम गावड साहेब यांना आपण पाहतायत. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण मान्यवरांना हा मान सन्मान, विद्यमान पोलीस पाटील यांना सुद्धा आपण पाहताय. सुनीलजी नारायण पाटील साहेब नेहमीच क्रिकेटसाठी तत्पर, समाजसेवा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जात आहे. संपूर्ण मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद, कौतुक. दयारामजी, यशवंत पाटील साहेब तंटमुक्ती अध्यक्ष यांना सुद्धा मात्र हा मान सन्मान आपण या ठिकाणी देत आहोत. जे आपण पाहताय संपूर्ण व्यंकोजी म्हात्रे साहेब, उपसरपंच जलसार गावाचं परिपूर्ण आपण पाहतायत. संपूर्ण जबाबदारी सांभाळत असताना त्यांना सुद्धा मान सन्मान गजाननजी गावड साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज विनेशजी गावड, उमेशजी गावड, हरिदासजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नाशिकजी पाटील, नितेशजी कदम, अशोकजी घरत, त्यानंतर कमळाकर जयवंत पाटील, उत्तम बागुल, रवींद्र गावड, धनेशजी गावड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण या मान्यवर मंडळींना आपण खऱ्या अर्थानं हा मान सन्मान, मित्रांनो हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि त्यामुळे आज हा मान सन्मान आपण प्रत्येक एक नागरिक म्हणून, एक समाजसेवक म्हणून आणि एक चांगलं व्यक्ती म्हणून देत आहोत. महेंद्र भोईर सरावली हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी क्रिकेटवर निस्सीम प्रेम असणार आपण पाहू शकतायत. रवींद्र गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेली कित्येक पर्व ज्यांनी कलाकृती करून, वेगवेगळ्या खऱ्या अर्थानं नक्षीदार काम करून आपण पाहिलं तर ती मोटरसायकल उभी केली. आणि तेच रवींद्र गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा आपण पाहू शकाल. संपूर्ण ही मान्यवर मंडळी आज उद्घाटन समारंभ सोहळा न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा आपण पाहतायत. हा रॉकी ग्रुप चषकाचा 2026चा देदीप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा श्रीफळ वाढवलं जात आहे. प्रत्येक नाशिक पाटील मॅग्राथ म्हणून ज्यांची ओळख टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 40+ क्रिकेट, त्यानंतर अशोकजी घेरत त्यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. हा मान सन्मान प्रत्येक आमच्या बंधूंना या ठिकाणी दिला जातोय. मंगेशजी पाटील नेहमीच रॉकी ग्रुपच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व, त्यानंतर उत्तमजी बागुल मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि नेहमीच रॉकी ग्रुपसाठी झटणारं व्यक्तिमत्व, त्यानंतर हरिदासजी पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहत आहेत. आणि अगदी थोड्याच वेळात आता ट्रॉफीचं अनावरण आपण या ठिकाणी करणार आहोत. महेंद्र भोईर यांना सुद्धा आपण हा मान सन्मान देत आहोत. खूप मेहनत महेंद्रजी भोईर यांची सफाळे च्या प्रत्येक ग्रुपवर नेहमीच जर संघ कमी असतील तर त्यांना कॉल केला जातो, ते संघ बांधणी करतात. ही त्यांची ओळख आहे आणि प्रत्येकाला घेऊन चालणारं व्यक्तिमत्व. शुभमजी पाध्ये साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. विनेशजी गावड साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी ते सुद्धा आपण पाहतायत. संपूर्ण
ही मंडळी रॉकी ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजपासून 11 दिवस ही स्पर्धा, काहीकांना प्रश्न पडतो की एवढ्या दिवस 11 दिवसाची स्पर्धा कशी काय भरवली जाते, परंतु त्याचं एकमेव कारण आहे की प्रत्येक संघाला खेळण्याची इच्छा प्रकट होते आणि त्यामुळे वेगवेगळे गट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईक एंड कडून आपण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जात आहे. पुष्पमाळ श्रीफळ वाढवलं जाईल. बंटीदादा म्हात्रे नेहमीच सफाळ्यासाठी झटणारं व्यक्तिमत्व आणि त्यांना हा मान सन्मान आपण या ठिकाणी देत आहोत. नुकतंच मी वर्णन केलं आणि श्रीफळ वाढवलं जात आहे आणि बंटीदादा सांगतायत की नाही, मला मान सन्मान दिलाय, परंतु रॉकी दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. रॉकी दादा खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्व, रॉकी दादा म्हणजेच एक व्यक्तिमत्व, वेगळं रसायन आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या रॉकी दादा यांच्यासाठी. अगदी सुंदर आयोजन नियोजन, प्रत्येक वेगवेगळी संकल्पना, कारण कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते, तर ती स्पर्धा आयोजकांच्या प्रेमापोटी माणुसकीच्या नात्याने खऱ्या अर्थानं ती स्पर्धा मोठी होत असते. आणि त्यामध्ये पालघर जिल्ह्याची टॉप क्लास स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे रॉकी ग्रुप चषक 2026, 2026चा हा शानदार सोहळा महेंद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवलं. प्रियांश पाटील यांना आपण पाहतायत, नितेश जी कदम यांना आपण पाहू शकाल. अगदी हा सुंदर सोहळा या ठिकाणी आपण पार पाडतायत. अक्षयजी गायकवाड यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांना मान सन्मान दिला गेला आणि इथून आता ट्रॉफीचं अनावरण आपण करूया. ट्रॉफीचं अनावरण करण्यासाठी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण जॉईंट व्हायचंय. किरणजी भोईर यांना विनंती करेन की सन्मानानं आपण प्लीज व्यासपीठावरून आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. आज आमचे 2 ऑफिशियल समालोचक याच विभागातील अतिशय आर्थिक परिस्थितीवरून मात करून आलेला एक मुलगा, कॉलेज करता करता आज आपण पाहिलं तर या मुलाने वसई विरारमध्ये जाऊन सुद्धा खऱ्या अर्थानं हार्दिक किनी ज्याचं नाव, ऍडजस्टमेंट काय असतं हे सुद्धा आपण त्यांच्याकडून पाहिलेलं आहे. हा आरजी आणि एच म्हणजे हेड, यस रॉकी दादा, आणि टेल दाखवा. आणि हा आपण पाहिला तर नाण्याची दुसरी बाजू रॉकी ग्रुप, टेल रॉकी दादा आणि गोल्डन कॉइन असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी करण्यात येत आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने ट्रॉफी कशी आहे हे आपण पाहणार आहोत. आणि कॅमेरामॅन झूम करून दाखवतायत की कैलासवासी गुलाब अनंत भोईर यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिक ही भव्य दिव्य ट्रॉफी. आणि खऱ्या अर्थानं हे बहिणींचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आज ट्रॉफीचं अनावरण आपण करत आहोत. आज केवळ एका ट्रॉफीचं अनावरण होत नाही, आज मेहनत, संघर्ष आणि स्वप्नांना एक नवरूप दिलं जात आहे. ही ट्रॉफी विजयाचं चिन्ह आहे, पण त्याहूनही जास्त ती खेळ भावना, शिस्त आणि एकतेचं प्रतीक आहे. ज्या हातात ही ट्रॉफी उचलली जाईल त्या हातामागे असणार आहे अनेक दिवसांची मेहनत, अनेक रात्रींचा सराव आणि असंख्य स्वप्नांची ताकद. या सुवर्ण क्षणी आम्ही अभिमानाने या भव्य ट्रॉफीचं अनावरण करीत आहोत. आणि महिलांना खऱ्या अर्थानं सरपंच मॅडम शोभा कमळकर पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण या ट्रॉफीचं अनावरण केलं जात आहे. पुष्पमाळ, अगदी ही ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये असेल, अनेक दिवसांची मेहनत, अनेक रात्रींचा सराव आणि असंख्य स्वप्नांची ताकद, ही ट्रॉफी त्याच्याच हातामध्ये दिसेल. मात्र या सुवर्ण क्षणी आम्ही अभिमानाने या भव्य ट्रॉफीचं अनावरण आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या उपस्थितीने करीत आहोत. आणि इथे आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आमने सामने येतील. सुंदर ट्रॉफी पहा, ही परंपरा आहे. अगदी त्या ठिकाणी ट्रॉफीला सुद्धा हा मान सन्मान ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, हळदी कुंकू त्या ठिकाणी केलं जात आहे. पाहुण्यांचं औक्षण या ठिकाणी जरूर केलं जाईल. ही परंपरा आहे आणि नेहमीच महिला वर्ग रॉकी ग्रुपच्या या स्पर्धेसाठी तत्पर असतात. कोणताही कार्यक्रम म्हणा, नाही
हा शब्द आमच्या महिला वर्गांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. जबरदस्त आयोजन नियोजन, संपूर्ण ही क्षणचित्रे फितीत होत असताना ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे नितेश पाटील स्वतःच पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. फोटो सेशन त्या ठिकाणी केलं जात आहे. जयवंत पाटील यांना आपण पाहतायत. अगदी रॉकी दादा यांचे पिताश्री गिरीश जे आपण पाहतायत या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. आणि खास करून जर आपण पाहिलं तर आता टॉस टाइम जी वेळ झालेली आहे आणि आता क्षण आहे निर्णयाचा. मैदान तयार आहे टॉस साठी. दोन्ही कर्णधार मैदानावर. संपूर्ण ही मंडळी ही सुंदर ट्रॉफी आपण पाहतायत. उत्सव मिश्रा आणि सूरज दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस त्या ठिकाणी आपण पाहतायत. बंटी दादा टॉस करण्यासाठी रेडी झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण टॉस टाइम नशीब आणि रणनीती यांचा सामना आता पाहूया. नाणं कुणाच्या बाजूने फिरला. टॉस हा छोटा क्षण पण सामन्याची दिशा ठरवणारा मोठा निर्णय. 6 षटकांचा सामना रॉकी दादा यावेळेला आम्हाला सांगतायत. दोन्ही संघ सज्ज, प्रेक्षक उत्सुक. चला तर मग टॉस करूया. आणि टॉस हेड आलेला आहे. कोणत्या संघाच्या बाजूने लागलंय जरा निर्णय कळवा. अक्षय गायकवाड त्या ठिकाणी आपण पाहतायत. ड्रीम 11 दांडाखाडी टीमच्या बाजूने हा टॉस लागलेला आहे. नाणं हवेत झळकलं आणि आता सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? कारण टॉस हा छोटा क्षण पण सामन्याची दिशा ठरवणारा मोठा निर्णय. आणि फिल्डिंग स्वीकारले. नवीन कक्ष जसं आम्ही भिवंडीमध्ये सातत्याने पाहतो अशा प्रकारचे कक्ष उभारले जातात. दोन्ही टीम त्या ठिकाणी खेळाडू कक्ष तुम्हाला खूप सुंदर फिलिंग तुम्हाला येईल इंटरनॅशनलची. अशा पद्धतीने खेळाडू कक्ष उभारले गेलेत. आणि लाईनअप होऊनच मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघ उतरणार याची दखल घ्या. कुणाल दादा पाटील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर ही ट्रॉफी प्रियांश पाटील स्वप्न पाहतायत. त्यांच्या चेहऱ्यावरची ही स्माइल. प्रियांश पाटील रियांश पाटील यावेळेला आपण पाहतायत. एक मोठं नाव आणि त्यात स्वप्न जरूर पाहत असतील. सदानंद पाटील दादा आपण पाहू शकतायत. 1-1-1 स्टँड. आणि संपूर्ण आज साई स्पोर्ट्स सरावली टीम आणि ड्रीम 11 दांडाखाडी ड्रीम हे नावातच आहे. त्यांचं स्वप्न 1 वर्ष अपूर्ण राहिलं. आणि रियांश पाटील यावेळेला जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिला कक्ष हा सुद्धा उभारला गेलाय. जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. राहुल पाटील असतील, संपूर्ण ही रॉकी ग्रुपची टीम. राजेश पाटील शेठ माणूस यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हरिदासजी पाटील. त्यानंतर आपण पाहिलं तर चतुर पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. शेठ माणूस. बंटी दादा वेलकम. आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिशय भव्य दिव्य असा आपण सोहळा अनुभवलात. आणि संपूर्ण मान्यवर मंडळी या आमच्या नारी शक्तीला सलाम मंद मंद पावलांनी व्यासपीठाकडे येत असताना बंटीदादा स्टँड हा सुद्धा उभारला गेलाय. राजेश म्हात्रे हे नाव मात्र प्रत्येकाला ठाऊक आहे, परंतु लहान मुलांच्या हृदयावर बंटीदादाने ज्या अधिराज्य कोरले
चषक भव्य आकर्षक पालघर चषक. या पालघर जिल्ह्याची शान ही क्रिकेट स्पर्धा आहे महान. केलं पहिलं बक्षीसदान